नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आता बघूया शेतकऱ्यांच्या सकाळच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. तर आताची सर्वात मोठी बातमी, राज्य शासन लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 270 कोटी रुपये खर्च करणार आहे. तर पुढील बातमी, महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी खबर, राज्यात 7 मोठ्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता, 20,000 रोजगाराची निर्मिती होणार. तर पुढील मोठी बातमी, राज्यामध्ये 2,460 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून विमा कंपनीने केले वंचित. तर पुढील मोठी बातमी अशी निघते आहे की लाडकी बहीण नंतर आता शिंदे सरकार वर्षाला लाडकी बहीणला देणार 3 मोफत सिलेंडर. तर पुढील मोठी बातमी, मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना, 26,000वर शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज, कृषी पंपधारकांना या योजनेचा मिळणार लाभ. पुढील बातमी अशी निघते आहे, 2023च्या खरीप हंगामाकरता कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना मिळणार 10,000 अनुदान. तर कोल्हापुरामध्ये पूर परिस्थितीमुळे शेताचे झाले हाल, शेतकऱ्यांच्या आसवाचा बाण फुटला, मुख्यमंत्र्याकडे पुराच्या बंदोबस्ताची मागणी. तर पुढील मोठी बातमी अशी आहे, महाराष्ट्रातील 44 लाख शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज, यासाठी राज्य सरकारने केली योजना घोषित. तर पुढली मोठी बातमी अशी आहे की मराठीतून भरला असेल लाडकी बहीण योजनेचा अर्ज तर होणार रद्द, शासनाच्या नव्या नियमाचे महिलांसाठी धावपळ सुरू. तर या होत्या आजच्या शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.